शरू एकदम बरोबर बोलतेस तू. माशाचे काटे खाऊ नये आणि मासे काट्याने खाऊ नये, है ना? मी पण हातानेच खाणार आहे. बिंदू, हे ठेवून दे तिकडे, मी पण हाताने खाणार. काय मजा येते. हा खरंच. वा वा वा. अरे असंच खावं. आणि आत्ता सगळं डन झालंय. तू एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये हे सेव्ह करून ठेव आणि हो मेल पाठव मला आणि मॅकला CC मध्ये ठेव. शर्वी, टू बी ऑनेस्ट बरं झालं तू आलीस. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना एकत्र टाइम स्पेंड करायला मिळाला. आजी येते मी. हो बाय, सुखी राहा. आणि खरंच खूप बरं झालं तू आज आली, नाहीतर नेहमीप्रमाणे हे आमचे सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये बसूनच राहिले असते. येते मी. बाय. बाय. आजी चल मी पण निघते, उशीर झाला. ठीक, चल थांब ना जरा. काय तुला वाटतं शरू आणि जयचं काही होऊ शकतं? हे दोघं? हा. अगं कसं शक्य आहे, दोघे दोन टोक आहेत. नाही नाही नाही, काहीतरी काय बोलतेस आजी. जाऊ दे, तुला काही कळत नाही. म्हणजे अगं एकदा जयचे डोळे नीट बघ. या म्हाताऱ्या डोळ्यांना आहे ना बरोबर सगळं दिसतं. तुला काहीच दिसायचं नाही, जाऊ दे. पण दोघांचं एक मिनिटभर सुद्धा पटत नाही, सारखे भांडत असतात ते. तुला माहितीये ना आपला जयदादा कसा आहे. आणि शरू शरू तो तुफान आहे. त्या दोघांचं नाही नाही, शक्यच नाही. तू म्हणत असशील तर ठीक आहे, पण असं झालं तर किती मज्जा येईल ना. नाही का आजी, काहीतरी काय बोलते तू. मी येते, चल बाय. अगं